नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत पावभाजी। थंडीचा सीझन आहे आणि सर्व भाज्या इझिली अवेलेबल असणार, तर चला तर बनवूया अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी। तर इथे आपण कुकरमध्ये सर्व भाज्या शिजवून घेणार आहोत। एक एक करून आपण सर्व भाज्या ॲड करायचे। सर्वप्रथम मी ते मटार, हिरवेगार मटार अवेलेबल आहेत ते नक्कीच वापरा। मटार, गाजर, फरसबी, शिमला मिरची, फ्लॉवर आणि बटाटा, आणि मी कलरसाठी इथे वापरत आहे बीट। यात मी कोणत्याही प्रकारचा कलर वापरणार नाहीये। भाजी शिजून झाली आहे तुम्ही बघू शकता, आणि मी मॅशरच्या साह्याने ह्याला मस्तपैकी असं जाडसर थोडं मॅश करून घेऊया, कारण की नंतर आपण तव्यावर ह्याला मॅश करून घेणारच आहे। सर्व करताना जेवढं जमेल तेवढं पॉसिबल असेल तेवढं आपण ह्याला मस्तपैकी मॅश करून घ्यायचं आहे। आता आपण पावभाजीची पुढची तयारी करणार आहोत। पावभाजीच्या पुढच्या तयारीसाठी मी कांदा आणि टमाटर हे ऑलरेडी पेस्ट करून घेतला आहे। यात मी 4 कांद्याचा समावेश केला आहे आणि 3-4 टमाटर घेतले आहे, त्याची प्युरी करून घेतली होती। आता मी एका पातेल्यामध्ये तेल घेते, आणि पावभाजी म्हटलं तर बटर तर येणारच, तर जेवढं तेल आहे त्याच्यात थोडंसं अगदी आपण बटर इथे ॲड करणार आहोत। नंतर आपण सर्व करताना बटर ॲड करणारच आहोत। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी कांद्याची पेस्ट केली होती, तुम्हाला बोललेच होते। तर कांद्याची पेस्ट इथे मी छानपैकी परतून घेणार आहे। कांद्याची पेस्ट आपल्याला रंग थोडासा बदलूस तर परतायची आहे। सोबतच यात आपण जे 4 ते 5 टमाटर घेतले होते त्याची पेस्ट ही परतून घेणार आहोत। या दोघांना छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याचं पावभाजीचं एक स्मूथ टेक्स्चरसाठी आपण ह्यांना वाटून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे। आता यात आपण आपले मसाले ॲड करणार आहोत। हळद, लाल तिखट, तिखट हे थोडं कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। झणझणीत पावभाजी असेल तर आवश्यक तुम्ही तिखट जास्त करू शकता। मी अगदी 2 ते 3 मिनिटं ह्याला ठेवलं होतं। सोबतच आलं लसूण पेस्ट आणि पावभाजी मसाला। पावभाजी मसाला पण आपण चांगलाच अख्खं पाकिट असतं ते ॲड करून घ्यायचं आहे, आणि ह्याला छान हलकसं तेल सुटूस तर गदगद बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कसं गदगद हे उकळी मारतंय। सोबतच यात मी चवीनुसार मीठ ॲड करून घेतला आहे। आता बघू शकता ह्याचा थोडा रंग बदलला आहे। आता हे छान एकजीव झालेलं आहे। मी सोबतच जी पावभाजी आपण मॅश करून घेतली होती, मिश्रण मॅश केलं ते थोडं थोडं करून ॲड केलं आहे। आता ह्याला मस्तपैकी आपण एकजीव करून घेऊया। अशी आपली पावभाजी रेडी आहे। तर आपण ह्याला सर्व करण्यासाठी सुरुवातीला पाव शेकून घेऊया। पाव इथे तव्यावर थोडंसं तेल आणि बटरच्या हेल्पने मी पाव मस्त रोस्ट शेकून घेते। थोडं थोडं बटर पण आपण ॲड करूया, जसं आपल्याला आवडेल तसं आपण बटर ॲड करून पाव हे दोन्ही बाजूने छान शेकून घेऊया। तुम्हाला जेवढे पाव आहे त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता। तुम्ही नुसते तेलातही पाव शेकू शकता तरी चालेल, ठीक आहे। आता त्याच्यानंतर आपण पावभाजीला थोडंसं तडका मारूया। सेम तव्यामध्ये आपण थोडंसं तेल आणि थोडंसं बटर ॲड करूया, आणि जी पावभाजी आपण रेडी झाली होती ती पावभाजी थोडीशी जेवढी आपल्याला सर्व करायची आहे, जेवढी आपल्याला आवश्यक आहे तेवढी ॲड करून मॅशरने पुन्हा एकदा मस्त आता बारीक मॅश करून घ्यायची। फुल फाईन मॅश करायची आहे। तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मी कशी फाईन मॅश करते, आणि जसं जसं आपलं मॅश होईल हाय फ्लेमवर ठेवा गॅस, आणि सर्व एकजीव करत राहा। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे मॅश करून त्यांना पुन्हा एकजीव करते। आता अशी आपली पावभाजी मॅश झाली आहे। तुम्ही बघू शकता यात मी कोणत्याही प्रकारचा रंग वापरला नाहीये, तरीही पावभाजीचा रंग अगदी मस्त झालेला आहे। अशा प्रकारे आपली पावभाजी इथे मस्त रेडी झालेली आहे। आता आपण हिला सर्व करणार आहोत गरमागरम। तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा पण आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता पावभाजी इथे मी एका प्लेटमध्ये टाकून घेतली आहे। पाव पण सर्व केलेत। आता सोबत आपण कोथिंबीर थोडीशी गार्निश करूया, थोडं बटर ॲड करूया, आणि कांदा ॲड करून एक लिंबू आपण साईडला ठेवूया। जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही स्क्वीज करून म्हणजे पिळून लिंबू ॲड करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर